नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे आणि आज आपण कैरीचा गोळांबा बनवणार आहोत. एकदम अशी सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे आपण 2 कैरी घेतलेत. आता आपण त्यांना एकदम असं स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून त्याला साईडला असं चीक लागलेलं राहतं ते पूर्णपणे निघून जाईल. आपण असं दोन्ही असं स्वच्छ धुवून घेऊयात आणि सुक्या रुमालाने किंवा किचन टॉवेलने आपण त्यांना एकदम असं सुक्क करून घेऊयात गुळांबा बनवण्यासाठी. इथे एकदम असं मस्त सुके करून झाले. आता आपण त्यांना वरचे सालं काढून घेणार आहोत. सुरीच्या साहाय्याने आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्याने आपण त्यांचे वरचे सालं काढून घ्यायचे. आंबा पण असं कैरी पण अशी छान सुक्की झाली. आता आपण सालं काढायला सुरुवात करूया. सर्व सालं आपण आता इथे अशा प्रकारे काढून घेतलेत. आता आपण कैरी किसून घेऊयात. इथे किसणीच्या साहाय्याने कैरी अशी किसून घेणार आहे. गुळांबा खायला खूप असा छान लागतो. आपण 1 वर्षासाठी पण असा स्टोरेज करून ठेवू शकतो. भाकरीसोबत तर खूप एकदम मस्त लागतो आणि एकदम सर्व असे आवडीने खातात. इथे आपला असा कैरी किसून झाली. आता आपण कढई गरम करायला ठेवली होती. कढई पण छान गरम झाले. आता आपण 1 मिनिटासाठी किसलेली कैरी आपण अशी गरम करून घेणार आहोत. त्याच्यातलं पूर्णपणे असं पाणी निघून जाईल आणि आपला कैरीचा किस एकदम असा सुक्का होईल. इथे 1 वाटी कैरीसाठी 1 वाटी गूळ असं सेम प्रमाण घ्यायचं. त्याने आपलं गुळांबा एकदम छान आणि एकदम असा परफेक्ट होतो. मी इथे बारीक केलेला 1 वाटी गूळ घेतलाय. त्याने आपला अंदाज एकदम असा परफेक्ट येतो आणि गुळांबा पण एकदम असा परफेक्ट होतो. आता आपण हे सर्व असं एकजीव करून घेणार आहोत गूळ आणि कैरी. गॅस फास्टच ठेवायचा. त्याने एकदम असं छान शिजते आणि गूळ पण कैरीमध्ये छान असा मुरतोय. आता आपण टाकणार आहोत दालचिनी. दालचिनीने खूप अशी छान टेस्ट येते. आता टाकूयात लवंग. मी इथे 4 लवंग घेतलेत. लवंग टाकू हे ऑप्शनल आहे, आपल्या आवडीनुसार टाकायचं आणि हे सर्व असं मिक्स करून घेऊयात. इथे आपलं असं छान गूळ आणि आंबा एकजीव झालाय. आता आपण ठेवूयात झाकण ठेवून 5 मिनिटं साठी शिजून घेणार आहोत. बघा इथे आपला गुळांबा एकदम असा छान झालाय. आता आपण गॅस लो करून 5 मिनिटासाठी एकदा शिजून घेणार आहोत. जास्त वेळ नाही ठेवायचा, त्याने गुळांब्याला अशी बुरशी येण्याची शक्यता असते किंवा असा कडक होतोय आपला गुळांबा. इथे आपला गुळांबा बनून तयार आहे. एकदम असा छान झालाय. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.